नमस्कार मंडळी, पूर्णा किचनमध्ये बघा आज काय केलेलं आहे. तर मस्त मस्त अशी इडली केक आहे. तर कसा बनवला, आपण काही केकमध्ये स्पेशालिस्ट नाही, आपल्याला एवढा जमत नाही केक, तरी पण मी बऱ्यापैकी रवा केक बनवते कधीही घरात. तर त्याच बॅटरचं मी आज इडली पात्रामध्ये घालून घेतलेलं आहे बघा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घातलेला आहे बारीक, एक वाटी साखर घातलेली आहे छोटी, त्यातच वेलची घातली, नंतर थोडंसं तेल घातलं 1-1.5 माप आणि मग त्याच्यामध्ये दही घातलं. दही 2-3 चमचे घातलेलं आहे, घरचं आपलं घट्ट दही आहे. आणि नंतर थोडंसं पाणी घातलं, दूधही घालू शकता पण मी दूध घातलेलं नाही, पाणीच घालून घेतलेलं आहे. आणि नंतर मिक्सरला छान अशी स्लरी पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा. आणि मस्त असा स्लरी झालेली आहे बघा त्याची. एकदम थोडंसं केलेलं आहे, कारण मला इडलीच्या पात्रात करायचं होतं, म्हणून आपल्याला काही केक नाही बनवायचा. आणि इडल्या पण दीदीला आवडतात, तर म्हटलं बघू चला, म्हटलं केकच बनवून देऊया इडलीचा. तर अशा पद्धतीनं मग एक 10 मिनिटे झाकण लावून ठेवलं आणि नंतर 10 मिनिटांनी काढून हे बघा सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये बेकिंग पावडर अर्धा चमचा घातली आणि नंतर इनो. तर इनो पण मी सगळंच घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण मी थोडंसं पाणी सोडलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. छान असं हे बघा अशा पद्धतीनं फेसाळल्यानंतर मी एकसारखं एका लेवलनेच फिरवून घेतलं आणि मस्त असं याची पेस्ट बनवली झालेली आहे. आणि 2 कॅडबरी होत्या छोट्या, तर ती वितळवून घेतली वाटीमध्येच, गरम पाण्यामध्ये ठेवून वाटीमध्ये वितळवून घेतली, कारण थोडासा मला फ्लेवर चॉकलेटचा त्याच्यामध्ये घालायचा होता. तर पहिल्यांदाच बनवलं पण झालं, छान झालं. आणि हे बघा असं पद्धतीनं थोडंसं इडलीचं बॅटर आणि नंतर त्याच्यामध्ये चॉकलेटची पेस्ट आणि परत इडलीचं बॅटर असं 1-1 चमचा घातलेला आहे. चॉकलेट अगदी थोडंसं घातलेलं आहे बघा. आणि तेच चॉकलेट परत इडलीला सगळं खाली जाऊन चिकटलं, पण इडल्या छानच झाल्या. म्हणजेच इडली केक आपला, काहीही म्हणू शकता, केक किंवा इडली. तर या अशा पद्धतीनं गोड इडली म्हणूया आपण. तर मस्त झाली बघा. तर ही एक काढताना मोडलेली आहे चमच्याने आणि ह्या बघा व्यवस्थित अशा निघल्या. खूप छान टेस्टी चॉकलेटची ही चव लागत होती, वैष्णवीला ही खूप आवडला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.